माऊस सत्याला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर। आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पुढाकारातून आंध्र मावळातला कुसवलीचा सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता होतोय। रस्त्याचं काम पण सुरू आहे, मात्र या रस्त्यातील काही भाग हा वन विभागाच्या जागेत येत असल्याने वन विभाग मात्र त्यांच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याला हरकत घेते। खरं तर आजोबा, वडील, मी स्वतः आणि माझा मुलगा याच रस्त्याने गेला आणि याच रस्त्याने आला। आता मात्र वन विभाग या रस्त्याला का हरकत घेतय असा प्रश्न कुसवलीकर करतायत। या रस्त्यावर 1995 साली डांबरीकरण झालं, याच रस्त्यावरती 2005च्या आसपास डांबरीकरण झालं आणि याच रस्त्यावरती आता 2025ला सिमेंट काँक्रीटीकरण होते। 3 वेळा रस्त्याची दुरुस्ती झाली, तेव्हा वन विभागाने कुठलीच हरकत घेतली नाही। मात्र जेव्हा आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम सुरू होते तेव्हा मात्र वन विभागाचा काहीसा विरोध होत असल्याच्या भावना सगळे ग्रामस्थ करतायत। कुसवली रस्त्याचं आमचं काम इथून पुढे झालं, तिथून पुलापासून गावापर्यंत झालं। एवढा रस्ता काय फार 3 पिढीचा आमचा रस्ता जावेचा रस्ता आहे आणि खड्डे पडलेत, पाऊस काळात चालता येत नाही, काय नाही, खडी निघालेली आहे। रवींद्र भागवान बालेराव, येणे जाण्याला रस्ता नाही आहे, रोज या खड्ड्यातनं जायला यायला लागते आणि हे जे फॉरेस्टवाले आहेत हे रस्ता होऊन देत नाही आहेत, त्यासाठी आम्हाला हे रस्त्याचं काम झालं पाहिजे। मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता।